नमस्कार. श्री स्वामी भक्त. श्री स्वामीराज माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतो. भक्तगणो, आज आपण काहीतरी वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. बहुतेक तुम्हाला तो माहिती असेल किंवा बहुतेक तुम्हाला माहिती नसेल सुद्धा. काय झाले की स्वामी समर्थ महाराजांच्या जयंती किंवा प्रगट दिन त्याच्या बरोबर 1 महिना आधी स्वामीसुत महाराज स्वामी महाराजांच्या पादुकांना समुद्र स्नानाचा सोहळा करून नंतर मग या उत्सवाला 1 महिना पूर्ण हा उत्सव साजरा करत असत. म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी जयंती तर बरोबर 1 महिना अगोदर स्वामी महापर्वणी जो समुद्रस्नान सोहळा ज्याला आपण म्हणतो, पण त्याची नोंद काहीशी नव्हती आणि कितीतरी वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं. कोणी पुढे येऊन तो साजरा करत नव्हतं. असे सुमारे 70 वर्षे गेल्याच्या नंतर स्वामीसुत महाराजांचे चरित्राचं लिखाण चालू असताना मला या उत्सवाची नोंद मिळाली. उत्सव साजरा करायला आम्ही सुरुवात केली. सगळे स्वामी भक्त एकत्र येऊ लागलो आणि जेवढी माणसं जास्ती तेवढे वेगवेगळे विचार असतात, तुम्हाला माहिती आहे भक्तगणो. तसं करता 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 आपला परिवार वाढला. आज पण खूप आहे, मोठा परिवार आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना आणि त्या हिशोबाने पण एक गोष्ट मात्र नक्की होती की स्वामीसुत महाराज ज्या पद्धतीने स्वामी महापर्वणी साजरी करत त्याच पद्धतीने आपण सर्वांनी हा उत्सव साजरा करायचा हे अगदी 100% ठरलेलं आणि त्याच पद्धतीने हा उत्सव साजरा होत होता. करता 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 काय 5-10 वर्षे गेली आणि एके दिवशी काय झालं की आमच्याकडे जे संबंध पूजेचं जे पौरोहित्य करणारे जे होते ते स्वामीसुतांचेच काहीतरी बंधू वगैरे ह्याच्या संबंध घराण्यातले होते. ठाण्याचे गुरुदत्त तावडे. तर ह्या तावडे गुरुजी एक दिवशी काय झालं की त्यांच्या सगळ्या परिवारासकट ते पुण्याला शंकर महाराजांच्या समाधीवर गेले होते आणि तिथे त्यांची शंकर महाराजांच्या समाधीवरती त्यांची शंकर महाराजांच्या सानिध्यातले एक लाला महाराज म्हणून होते. त्या लाला महाराजांशी त्यांची भेट झाली. काही दिवसांवरतीच आपला महापर्वणी उत्सव आला होता. त्यामुळे लाला महाराजांना तावडे गुरुजींनी सांगितलं असं आपण उत्सव साजरा करतो आहे. आम्ही एक 10-12 वर्ष आता हा उत्सव साजरा करतो आहे. फार पूर्वीचा उत्सव. स्वामीसुत महाराजांनी हा उत्सव सुरू केलेला आहे. अगदी 1869 साली ज्या वेळेला स्वामी महाराजांची जयंती साजरी करण्याला सुरुवात केली तर तेव्हा स्वामीसुत महाराजांनी 1 महिना अगोदर स्वामींच्या आत्मलिंगाला समुद्रस्नान घातला. त्याला स्वामी महापर्वणी म्हणून नाव दिलं. ते अगदी 11 कपिला षष्टीचं बळ त्याच्यामध्ये आहे असं स्वामीसुत महाराजांनी ग्वाही दिलेली आणि त्याच्यावरती एक अभंगसुद्धा खूप छान आहे. या स्वामी महापर्वणीबद्दल आपण एक वेगळा एपिसोड आता लवकरच करतो आहे. पण तत्पूर्वी एक असा उपचार जो सुरू झाला स्वामीसुतांच्या काळात नव्हता, आपण सुरू केला हा उत्सव. त्याला एक 10-12 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर हा उत्सव आपल्याकडून सुरू झाला. काय झालं की हे जेव्हा तावडे गुरुजी लाला महाराजांना भेटले आणि त्यांनी जेव्हा लाला महाराजांना आमंत्रण दिलं असं स्वामी महाराजांचा अगदी पारंपरिक आणि अगदी मूळ उत्सव स्वामींचा समुद्रस्नान सोहळा ज्याला स्वामीसुत महाराजांनी श्री स्वामी महापर्वणीचं नाव दिलेलं आहे तो आपण साजरा करत आहोत. आणि ती जेमतेम 10-1 दिवसावरती तो उत्सव आहे. तर तुम्ही यावं. लाला महाराज हसल्याने म्हणाले पुण्याच्या बाहेर तसं मी जात नाही, पण किती वर्षी उत्सवाबद्दल सगळी व्यवस्थित इथंभूत त्यांनी सगळी माहिती करून घेतली आणि तावडे गुरुजींना म्हणाले एक गोष्ट सांगतो, ती करायची की नाही करायची तर सगळं तुमच्यावरती आहे, पण एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगावीशी वाटते मला म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ती कान देऊन ऐका. लाला महाराज पुढे म्हणाले, कसं तावडे गुरुजी, हा उत्सव जो तुम्ही 10-12 वर्ष जो काय करत आलेला आहात, असंख्य स्वामी भक्त तुम्ही एकत्र आलेला आहात आणि त्याच्यामुळे कसं होतं की काही प्रमाणामध्ये मतभेद असतात, काही हलके वादविवाद असतात, कोणाचा तरी काहीतरी मनातला रुसवा फुगवा असतो. अशा पद्धतीने चालतच राहतं. जेवढी जास्ती माणसं एकत्र येतात तेवढं सगळं चालत राहतं. त्याच्यामध्ये असं काही वेगळेपणा किंवा असं काही चुकीचं काहीच नाही आहे. हा मानवी स्वभाव आहे. आणि मग त्याच्यावरती काय होतं की कुठेतरी मनामध्ये राग रुसवा होतं. कोणतरी उत्सवाला तरी येतं पण कधी काय उशिरा येतं म्हणा किंवा सेवेमध्ये तसा भाग घेत नाही पूर्वीसारखा आणि त्या पद्धतीने होतं. तर तुम्हाला एक गोष्ट त्याच्यावर एक उपाय सांगतो, करायचा नाही करायचा ते सगळं काय तुमचं असं पुन्हा ते म्हणाले त्यांना. आणि तावडे गुरुजींना म्हणाले
की ह्या उत्सवाची तुम्ही जेव्हा कधी तुम्ही सुरुवात कराल, कारण दरवर्षी तयारीला सुरुवात तर करावी लागते, तर जेव्हा कधी तुम्ही तयारीला सुरुवात कराल त्याच्या अगोदर एक लहानसा उपचार सांगतो तो करा. ताडोजींनी काय विचारलं, आम्ही नक्की करू, तुम्ही जर एवढं सांगत असाल आम्हाला तर आम्ही नक्की करू. तर तेव्हा लाला महाराजांनी त्यांना सांगितलं की सगळ्या तयारीला सुरुवात करायच्या आधी श्री गणेशा जो तुम्ही करता तो स्वामी महाराजांवरती शर्करा अभिषेक करून करा. तो श्री स्वामी महाराजांवरती साखरेचा अभिषेक करून करा. आणि ती साखर तुमच्या उत्सवात येणारे वगैरे तुमचे डोनर्स म्हणा किंवा काय सर्वांना ज्यांच्याकडे तुम्ही उत्सवाबद्दल तुम्ही बोलाल किंवा उत्सवाचा उल्लेख कराल तो त्या हाताने ती साखर त्यांच्या हातावरती द्या आणि त्यांना सांगा की असा असा उत्सव आहे तर उत्सवाला या, तुम्हाला मी आमंत्रण देतो आहे, स्वामी सुतांचा निरोप देतो आहे. कारण स्वामी सुतांनी सांगितलेलंच आहे की स्वामी सुतांनी जे आमंत्रण दिलेलं आहे तो फक्त आम्ही तुम्हाला निरोप देतो आहे, स्वामी सुतांचंच निमंत्रण आहे. पण तत्पूर्वी हातावरती साखर ती ठेवा आणि मग बघा जे कोण तुमच्यापासून काही प्रमाणामुळे दुरावले असतील किंवा उत्सवाच्या बद्दल त्यांच्या मनात काहीतरी असं असेल की बाबा असं व्हायला पाहिजे, असं होत नाही आहे, ही सगळी लोक एकत्र येतील. आणि भक्तगण तसंच झालं. तावडे गुरुजी मुंबईला जसे आले तसे ताबडतोब मला फोन आला, मला म्हणाले असं असं आहे. म्हटलं निश्चितच माझ्याकडून तर हो आहे, पण आपण सर्वजण जेवढे आपण एकत्र येतो या उत्सवासाठी ते आपण सगळे एकत्र जमूया. आम्ही एकत्र जमलो, सगळ्यांचा त्याला होकार आला, सगळ्यांनी आनंदाने होकार दिला आणि शर्करा अभिषेकाला त्या दिवसापासून त्या वर्षापासून त्या शर्करा अभिषेकाला सुरुवात झाली. भक्तगण आपण जे विशेष काहीच करत नाही. स्वामी महापर्वणीच्या उत्सवाची सुरुवात करण्या अगोदर आपण काय करतो तर आपण सगळेजण एकत्र जमतो आणि एकत्र जमून आपण स्वामी महाराजांची जी मूर्ती आपली उत्सव मूर्ती ती उत्सव मूर्ती एका तामणात ठेवून गुरुजी येतात आणि गुरुजी येऊन त्याच्यावरती अभिषेक वगैरे करतात. शास्त्रोक्त आधी षोडशोपचार पूजा होते आणि ती पूजा झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा साखरेचा अभिषेकाला सुरुवात करतो. बसलेले यजमान सुरुवात करतात, एक दोन आवर्तनं झाल्यानंतर ते उठतात आणि मग जेवढी माणसं जमलेली आहेत, जेवढी स्वामी भक्त जमलेली आहेत ती सगळी स्वामी भक्त स्वहस्ते म्हणजे स्वतःच्या हातून एक एक आवर्तनावरती साखर स्वामी महाराजांच्या चरणी वाहत असतात, स्वामी महाराजांच्या पादुकांवर वाहत असतात. आणि ही जी जमलेली सगळी साखर आहे ती आम्ही सगळे वाटून घेतो, आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून देतो. आणि तो प्रसाद सगळे प्रत्येकजण ॲक्च्युली सगळीकडे या उत्सवाबद्दल ज्या ज्या ठिकाणी ते वर्दी त्याचा सांगत असतात की असा असा उत्सव स्वामी महाराजांनी सुरू केलेला आहे आणि तो आपल्याकडे होतो आहे स्वामी महापर्वणी, फाल्गुन शुद्ध द्वितीयेला यंदाच्या वर्षी हा होणार आहे. तर त्या सर्वांना आम्ही सांगतो की ही साखर जी घेऊन जाता तुम्ही तर प्रत्येकाच्या हातावरती ठेवून या उत्सवाच्याबद्दल सांगा. आणि भक्तगण तसंच घडलं, अगदी त्या लाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तसंच घडलं. आणि त्याच्यानंतर आम्ही जिथपासून शर्करा अभिषेक सुरू केला तिथपासून काही माणसं जी दुरावलेली होती म्हणा की काही माणसं येत नव्हती, काही माणसं काहीतरी त्यांच्या निमित्ताने येत नव्हती, म्हणजे कुठेतरी ते लांब राहायला गेलेले. पण साखर हातावर पडल्यावरती अगदी आदल्या दिवशी ते राहायला आले आणि सकाळचा स्वामी महापर्वणी उत्सवामध्ये अगदी व्यवस्थितरित्या आपली हजेरी देऊन ते आनंदाने गेल्या आता दरवर्षी येत आहेत. भक्तगण ह्या उत्सवाचे आम्ही अशी तारीख किंवा तिथी की अशी नक्की केलेली नाही आहे, पण स्वामी महापर्वणी उत्सवाची सुरुवात जी आपण करतो किंवा आपण त्याच्या सगळ्या तयारीला सुरुवात करतो म्हणा, त्या सुरुवातीच्या अगोदर काहीतरी एखादा दिवस आम्ही ठरवतो सुट्टीचा, शक्यतो रविवार, आणि एकत्र येऊन आपण सगळा स्वामींचा शर्करा अभिषेक करतो. तसाच काहीसा हा शर्करा अभिषेक गेल्या रविवारी 13 तारखेला झाला. आपला स्वामी समर्थांचा हा चॅनल आहे श्री स्वामीराज माऊली, तर या सर्वांची हा कसा उत्सव झाला काय झाला हा शेअर करण्यासाठी मुद्दाम हा आजचा व्हिडिओचा प्रपंच मांडलेला आहे. कृपया बघा, कसा वाटला तो नक्की सांगा. आपण सगळे फेसबुकवरती एकत्र आहोतच, जे कोण नसतील बघत असतील त्यांनी फक्त फेसबुकला जा, स्वामीराज 21 SWAMIRAJ21 ह्याच्यावरती फ्रेंड्सचा तुम्ही रिक्वेस्ट पाठवा
आम्हाला जोडल्या जा. त्या ज्यामुळे काय होईल की आता पुढचा जो वेळेला सरकार अभिषेक किंवा कुठचे कार्यक्रम असतील ते फेसबुकवरती आपण घालतच असतो, ते तुमच्यापर्यंत पोचतील. तुर्तास आता परवाच्या दिवशी झालेला कार्यक्रम आपण बघूया आणि श्री स्वामी समर्थ म्हणूया. श्री स्वामी समर्थ. भक्त मंडळी, स्वामीसुत महाराजांच्या मठाच्या आजूबाजूलाच हे सर्व कार्यक्रम होत असतात. म्हणजे स्वामी महापर्वणी काय किंवा आपला शर्कर अभिषेक जो सुरू झाला आहे तो काय, ठाकूरद्वारला ठाकूरजी मुरलीधर मंदिर म्हणजे ठाकूरद्वारचं मुरलीधर कंपाऊंड ओळखलं जाणारं जे आहे परिसर, तिथे आतमध्ये आपलं एका सेवेकराचं ऑफिस आहे आणि त्या सेवेकराच्या ऑफिसमध्ये ह्या शर्कर अभिषेकाचा कार्यक्रम इतके वर्ष आपला होत आहे. आपण एक साधारण 9-9:30 वाजता त्या ठिकाणी जमलो. म्हणजे हा सगळा वृत्तांत मी तुम्हाला गेल्या 13 तारखेचा यंदाच्या शर्कर अभिषेकाचा सांगतो आहे. आणि तिथे आपण आता आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे दिसतं की सगळे सेवेकरी आपल्या आल्या गेलेल्यांना चहा नाश्ता वगैरे या सर्व सोयी करून देत आहेत. आणि त्याच्यानंतर जो काही वेळाने आता शर्कर अभिषेक सुरू होणार आहे त्याच्यामुळे ही सगळी लगबग चालू झालेली आहे. फारशी मंडळी आलेली नाही, पण सेवेकरी लोक एकत्र जमलेले आहेत, यजमान एकत्र जमलेले आहेत आणि त्या पद्धतीने आता शर्कर अभिषेक थोड्या वेळाने सुरुवात होणार आहे. आपण इथे पूजेची तयारी करतो आणि सर्वांनी ज्या पद्धतीने आपले एका सेवेकऱ्यांनी इथे जे काही आरस वगैरे करून ठेवलेले इतके छान दिसते. जर बघायला गेलं तर कार्यक्रम फार अगदी तुम्हाला सांग दुपारी आटपतो, पण तरीसुद्धा त्याचा विचार न करता सगळी आरस व्यवस्थित केलेली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचं इथे संबंध इथे सर्व मांडणी केलेली आहे. स्वामी महाराजांना स्थापन करण्यासाठी चौरंग वगैरे व्यवस्थित ठेवले आणि आपले गुरुजी ते सगळे पूर्ण तयारी करत आहेत. काही वेळाने आता शर्कर अभिषेकाची अगोदरची जी षोडशोपचार पूजा जी असते ती सुरू होणार आहे आणि त्यामध्ये कसं काय करायचं वगैरे आपण सगळं आयत्या वेळेला किती जरी आपला जरी व्यवस्थितरित्या प्लॅन आखला असेल तरीसुद्धा आयत्या वेळेला काय ना काय ठरवावं लागतंच. त्या पद्धतीने सर्व काय आपल्याकडे चाललं आहे. ही आपली स्वामी महाराजांची मूर्ती आहे ज्याच्यावरती आपला अभिषेक होतो आणि हीच मूर्ती महापर्वणीच्या पालखीमध्ये बसते बरं का. पूजेला सुरुवात झालेली आहे. ही सुरुवातीला होणारी षोडोपचार पूजा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनन्या चिन्तयन्तो वा यजना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कसं आहे भक्तगण, खरी तर आपली पूजा एक साधारण 8-8:30 वाजता जरी सुरू झाली तरी येणाऱ्या भक्तगणांना मुद्दामून कोविड वगैरेचं हे सगळी परिस्थिती पाहता आपण वेळ त्यांना एक साधारण 10 ते 12ची दिलेली. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. परत एकदा ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. विक्रमाय नमः. वामनाय नमः. विजयाय नमः. वृषिकेशाय नमः. मदनाभाय नमः. दामोदराय नमः. संकटाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. निरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. दोषाय नमः. नारदेवाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः. यो देव सविता अस्माकं ज्योतिर्मादिगोचरे प्रेरयेत् सतर्वसन्तस्वरेण्यमुपास्महे. जनमङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिभिः स्तूयमानस्य. जरा पुढे वा. तत्ते भवतु मंगलम. स्वाहा जातिदेवस्तिर्वन्दिता. आता इथे बघा लक्ष्मीर अरुंधतींजय भकुरतां स्वस्ति देवदायन मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देवसमागमे. बाबांना कुंकू लावायचं. तत्ते भवतु मंगलम. दोघांच्या कपाळी अक्षता लावायच्या. हे घ्या, त्यातलं नाव घेऊ, त्यातलं नाव घेऊ. फक्त चिकटवायच्या अक्षता ओल्या गेलेल्या आहेत. ओके ओके काकू, तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावा. अक्षता माझ्याकडे द्या. ओके, लहानांनी मोठ्यांना नमस्कार. ओके या. ओम भूर्भुवस्वः. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका स्वरूपिणी राजराजेश्वरी. तुमची कुलदेवता कोणती देवी? हां, उजव्या हातात कपाळी धरायची, उजव्या हातात राईट हँडमध्ये. हां, पहिला विडा आणि नारळ कुलदेवतेचं स्मरण करून तिला आजचा सन्मानपूर्वक नारळ विडा समर्पित करायचा.
श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती विकासरूपिणी यजमानस्य काकुतिकंड उचलून नका तिथंच राहू तिथं कंद हात पूर्ण तिथपर्यंत येतात ते पुगीभत आंबूलंज समर्पयामी सुवर्ण पुष्पार्थे द्रव्य दक्षिणांबलार्थे नारिकेलबलंज समर्पयामी. विड्यावरती पण घाला पाणी काका. आता हात जोडून मुंबईतल्या सर्व देवतांचं मनामध्ये स्मरण करायचं. उंबापुरी नगरे स्थित सिद्धिविनायक महालक्ष्मी काजी विश्वेश्वराय नमः. तथा च नगरे स्थित फडके मंदिर महागणपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. तथा च श्री विठ्ठल रुक्मिणी नमो नमः. नमस्कारान् समर्पयामि. राधा दामोदर देवताभ्यो नमो नमः. तिसऱ्या विड्यावरती पाणी घालायचं. येतं ते पुगीभत आंबूलंज समर्पयामि. आता सगळ्या सद्गुरूंचं मनामध्ये स्मरण करायचं. श्रीपाद श्री वल्लभतादेव स्वामी समर्थ गजानन महाराज साईनाथ देवताभ्यो नमः. समस्त सद्गुरू परिवार देवताभ्यो नमो नमः. या पुढच्या विड्यावरती पाणी घालायचं. येतं ते पुगीभत आंबूलंज समर्पयामि. सामनामध्ये पाणी सोडून द्या. उत्तरा भोजनं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. ओम भूर्भुवः महागणपतये नमः. हात पुसून घ्यायचा. करोदवर्तनार्थे पुष्पद्वारा चंदनं समर्पयामि. ओम भूर्भुवः महागणपतये नमः. हे गंधफूल गणपतीला वाहायचं. ओम भूर्भुवः महागणपतये नमः. ओके. त्या गणपती समेत सदंत्र महाकाय कल्पांधनोपम भैरवाय मनोसमी मनोज्ञान दातुमर्हसी. आता या कलशावरती हात ठेवायचा. कलशस्य उजवा हात कलशाचे मुखे वेणुकंठे मूले तत् ब्रह्मामध्ये मारुणाकुशसागरा सर्व सप्तद्वीपाम ऋग्वेद धोतर्वेद उपचारार्थे ही पाकळी घंटीला लावायची आणि घंटा वाजवायची. घंटा नादं कुर्यात. ओके. बोधीपदे विरूप संक्रम साक्षी जैविघ्नकृत यावत कर्म समाक्षी तावत सुस्थिरो भव. अगो हे फुल हळदी कुंकवामध्ये बुडवून माझ्याकडे द्या. दीपनाथाय नमः. कर्मसाक्षिण्यै नमः. कर्मसाक्षिण्यै नमः. हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं च समर्पयामि. नमस्करोमि. पुरुषपादोसेहा भवत्पुनाः ततो विश्वं व्यक्रामशासनान् शने अभि. ओम भूर्भुवः स्वः. श्री सद्गुरुपादुकाभ्यो नमो नमः. गंधपुष्पयुक्त अर्घ्यं समर्पयामि. ओम तस्माद् विराळ जायतो. हे पाणी दोन्ही ठिकाणी घालायचं. ओम स्वः. सद्गुरुभ्यो नमो नमः. गंधपुष्पयुक्त अर्घ्यं समर्पयामि. ओके. ओम तस्मात् विराळ जायत विराजोधिपुरुषः स जातोऽत्यर्षपश्चात् भूमिमथो पुरः. ओम भूर्भुवः स्वः. श्री सद्गुरुपादुकाभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमो नमः. कापूर नमस्कार. मनीयं समर्पयामि. ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमदन्वदा वसन्तोऽस्यासीदाजं ग्रीष्मयुध्मश्चरद्दभिः. ओम भूर्भुवः स्वः. सद्गुरुभ्यो नमो नमः. पुन्हा पाणी घ्यायचं. दोन्हीकडे व्हायचं. स्नानं समर्पयामि. स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. स्नानकालेषु पंचामृतैः स्नपयिष्ये. एकदा पंचामृत आणि दोनदा पाणी आणि मध्ये गंधफूल देऊन ते गंधफूल व्हायचं. असं आपल्याला 5 वेळा करायचं. पूर्ण हाताला हात लावून ठेवायचा. एक मिनटा. मी तर गंधफूल देतो ते गंधफूल व्हायचं. गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. गंधफूल व्हायचे मध्ये पादुकांवर ठेवून द्या. नमस्कार करा. असं अजून 4 वेळा करायचं. ओम गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. गंधफुलवा. नमस्कार करा. ओम मधुवातादता इति मधुसूदनेन्द्रवा माधवेन संतोषदेहे मधुनक्तमधुमत्पाधिवर्जाः मधुदेवरसनपिता मधुमान्नो मधुमाधुर्याः माध्वीर्गावो भवन्नुनः. ओम भूर्भुवः स्वः. सद्गुरु स्वामी समर्थदेवताभ्यो नमो नमः. शर्करा मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. ओम स्वादुपवसुरी जन्मने स्वादराय स्ववीरनाम्ने स्वादमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमावदाभ्यः. ओम भूर्भुवः स्वः. सद्गुरुभ्यो नमो नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानान्तरेण दोनदा पाणी घालायचं. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. ओम गंधद्वारान्तराय षष्ठेन गंधोदकस्नानं समर्पयामि. षष्ठेन गंधोदकान्ते. बरोबर. आता दोन्ही पादुकांवरती. षष्ठेन गंधोदकान्ते शुद्धोदकस्नानं शुद्धान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. ओम भूर्भुवः स्वः. आता दोन्ही स्वामींच्या पायांना आणि पादुकांना गंध लावायचो. पूर्वपूजार्थे विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः. सद्गुरुभ्यो नमो नमः.
विलेपनार्थे चंदनं समर्पयामि सद्गुरुभ्यो नमो नमः अक्षताबाईच्या अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि सद्गुरुभ्यो नमो नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं च समर्पयामि सद्गुरुभ्यो नमो नमः काकू थोडंसं हळदी कुंकू यायचं इथे सद्गुरूंच्या मान्यवरती वाहिलं हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं च समर्पयामि ओम भूर्भुवः सद्गुरुभ्यो नमो नमः ओके पुरे ऋतुकालोद्भव असा ही तुळशीची पानं व्हायची बेलाचं पानं व्हायचं ऋतुकालोद्भव पुष्पाणि पत्राणि अंकुराणि च हे घ्या वरती ठेवा ऋतुकालोद्भव पुष्पाणि पत्राणि अंकुराणि समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः श्री सद्गुरुभ्यो नमो नमः हे घ्या हे पादुकांवरती ठेवा ऋतुकालोद्भव पुष्पाणि पत्राणि अंकुराणि च समर्पयामि यावर्षी एक अगदी सुखद अशी एक गोष्ट घडली स्वामी सेवेकरी संतोष मेस्त्री यांनी यावर्षी आपल्याला स्वामी स्वतःचा फोटो स्वतःच्या हाताने रेखाटून दिलेला आहे त्यामुळे त्या फोटोची स्थापना आपण करणार आहोत आणि आपण केली त्या दिवशी स्वामी भक्त इतका सुंदर हा फोटो आहे इतका छान आहे आणि त्यात महत्त्वाचं असं आहे की ह्या स्वामी भक्तांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेला फोटो आहे ज्याला आपण पेंटिंग म्हणतो ना आणि त्याच्यामध्ये कळतं की किती भाव आहेत वगैरे काय किती छान आहे इतका सुंदर फोटो आहे हा त्यामुळे हाच फोटो आपण यावर्षी स्वामी स्वतःच्या स्थापना जिथे होते तिथे आपण ठेवणार आहोत छोटं दूध काढायचं राजदुरवादो भूमि मिहुदोद्वाद्यांगुलं मुरुजय वेदं धर्मयद्भूतं यच्च भव्यम् उदामृतजानुदन्नेन दुर्गोदि एतावानस्तमहिमादो जायावच पुरुषा पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादोर्द्वौदयिर्पुरुषपादोऽस्य भवत्पुनाः असं पकडा वरती पकडा जरा भवत्पुनाः ततो विश्वं वक्रामशासनानशने अभिदस्मात् खाली नका टाकू इथे पादुकांवरती घाला ओम त्रिपादोर्द्वौदयिर् पुरुषपादोऽस्य भवत्पुनाः ततो विश्वं वक्रामशासनानशने अभिदस्मात् विराजो जायते विराजो अधिपुरुषः स जातो येकेतो भयाजोतः कामो हजन्नितस्मात् जाता अजावयाः यत्पुरुषं बारीक धा जरा यत्पुरुषं यदुग्धाभ्यः कल्पयन्नमुखं बाहुगौ पदा उच्यते ब्राह्मणोऽस्य मुखमादिर्बाहुराज्यान्यकृतः उरुद्रस्यद्वैषपद्भ्यां रुद्रो जायतान्नमामनतो जातचक्षुः सूर्यो जायता मुखाज्जाग्निश्च वायुरो जायता नाभ्यासि दन्तरिजौशीर्णोद्यौ समवर्तापद्भ्यां भूमिर्षरोधालोकावो कल्पयन् सप्तास्या जन्मरथयस्य सप्तसमितकृताः देवायज्जडवेदोमावः काम आवह जातवेदो लक्ष्मीं नमगामिनीं यस्याभिरण्यमिन्द्रियङ्गामशवं पुरुषाणाम् अश्वपूर्वाम् रथमध्यां हसनाद प्रबोधिनीं श्रियं देवी भवये श्रीर्मा देवी जदां कां सोऽस्मिताविरण्यपराकारामादिराजलन्तीं नब्दान्दर्पयन्तीं पद्मेतां पद्मवर्णान्तामिहो भवये श्रियं चन्द्रां प्रभासाय राज्वलन्तीं श्रियल्लोके देवदुर्डामुदारां तां पद्मिनीं शरणं महमरमध्ये लक्ष्मीर्मेदान्दवामृणे आदित्यवर्णे तपसोजिदातो वनस्पतितो वृक्षोरबिल्वाः तस्य फलान्नपदादन्तु मायान्तराया च बाह्या लक्ष्मीः उभयतुमान्देव सककीर्तिशमणनाथः प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रे कीर्तिमध्यन्ददातु मे क्षुत्पिपासामलाञ्जडामलक्ष्मीर्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान्नृणमे गृहादो गन्धद्वारान्तर्जनदुपटाङ्गरिजणेमीश्वरी सर्वभूतानान्तामियुक्तवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वजन्ममायुष्मारोग्यमाविधात् शोभमानं मह्यते धान्यं धनं पुत्रं भवभूतलाभं सोमवेदः ॐ देवसत्वासविदुब्रसवे विनोबाहुभ्यां पूर्णोदाभ्यां मग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रियेण विषेञ्जामि बलाय श्रीनाद्याय ॐ भूर्भुवः स्वः अमृताभिषेकोऽस्तु हात जोडून नमस्कार करा शांते पुष्टिस्तुष्टिश्चास्तु हो चालेल थांबा एक मिनिट तूप काढा इकडे जागी ओके काका तुम्ही आता उठा
पुसायला आहे. नाही नाही आम्ही धुतो. आता पूजा जवळजवळ झाल्यासारखी आहे. त्यामुळे स्वामी महाराजांना जे काही अलंकार वस्त्र वगैरे सगळं एका चढवून साईडला थोडीशी अशी हे करून आपण द्या. तिथे त्यांच्या आसनावरती त्यांना काही वेळाने तिथे हे करणार आहोत. स्वामी महाराजांची स्थापना झाल्याच्या नंतर मग आपण खाली पादुका ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती आलेल्यांना शर्कराभिषेकाची सेवा देणार आहोत. स्वामी महाराजांना त्यांच्या आसनावरती आता आपण स्थापना करतोय आणि इथेच त्यांना पूर्ण सगळे शाल वगैरे मुकुट वगैरे घालून आल्या गेलेल्यांच्या पूर्ण दर्शनाकरिता इथेच त्यांना ठेवण्यात येणार आहे. जरा 2 मिनटं भरली का सावकाश 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 सावकाश. दोन मिनटं ठेवायचं आपल्याला. पुन्हा उचलायचं मूर्त्या बघा. 2 मिनटं राहू दे. ओके याला बसून योगेश पुढे गेले. जरा हे होता येणार नाही इथे सांडेल बाहेर म्हणून आधी त्याने. हा भक्तांच्या शर्कराभिषेकाला आता सुरुवात झालेली आहे. स्वामी महाराजांच्या पादुका आणि त्यांच्या पाठी गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांची छोटी तस्वीर, त्यावरती भक्तगण आता साखरेचा अभिषेक म्हणजे शर्कराभिषेक करतायत. हा शर्कराभिषेक चालू असताना स्वामी महाराजांकरिता सगळं आवर्तनंसुद्धा म्हटली जात आहेत. एक आवर्तन पूर्णतः होईस्तोवर शर्कराभिषेक करत आहेत. प्रत्येक जण ज्यांची ज्यांची पाळी येते एक आवर्तन पूर्ण होईस्तोवर शर्कराभिषेक करत राहतात. आणि ही जी साखर आहे भक्तगणो, ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सर्व ठिकाणी जिथे जिथे महापर्वणीची वर्दी देणार आहोत किंवा जिथे जिथे महापर्वणीची माहिती देणार आमंत्रण देणार आहोत त्या प्रत्येकाच्या हातावरती साखर ठेवून आपण आमंत्रण देणार आहोत असं आपल्याला लाला महाराजांनी सांगितले आणि तेच आपण इतके वर्ष आता करतो आहे. कितीतरी भक्तमंडळी इथे येतात, ह्या दिवशी शर्कराभिषेक करतात आणि ह्याच्यातला मुख्य आनंद असा आहे की प्रत्येकाला त्याच्या हातून एक आवर्तन पूर्ण करून तिथे शर्कराभिषेक करण्याचा जी संधी मिळते, जी ती सेवा मिळते. त्यामुळे सगळ्यांचं मत असं आहे की इतका छान आम्हाला अशी संधी मिळाल्यामुळे आम्ही ही कधी सोडणार. एक वर्ष आल्यावरती प्रत्येक वर्षी येणारे भक्तगण खूप आहेत. स्वामी महाराजांची वरती स्थापना केलेली आहे. स्वामी महाराजांचं दर्शन घेत प्रत्येकजण शर्कराभिषेक करत आहे.
आणि अतिशय असा वेगळा हा सोहळा आहे. आजपर्यंत आपण अभिषेक सगळेच बघितले, पण साखरेचा अभिषेक, शर्करा अभिषेक आणि ती वाटून समस्त सर्व स्वामी भक्तांपर्यंत स्वामी महाराजांचा गोडवा पोचवणं ही कधी वेगळीच आहे. म्हणजे पूर्णतः तसं बघायला गेलं तर हा शर्करा अभिषेक फारसा असा ऐकेवात असा आलेला नाही कुठे होतो असा. स्वामीसुत महाराजांची सुद्धा स्थापना झालेली आहे. संतोषदादांनी जो काही फोटो आपल्याला दिलेला आहे, स्वहस्ते काढलेला, स्वतःच्या हातून अगदी अगल्या दिवशी ते बसले काढायला आणि एका दिवसात पूर्ण केला. आणि तो फोटोसुद्धा आपण इथे बाजूला त्याची स्थापना केलेली आहे. आपल्याकडे प्रत्येक सोहळ्यामध्ये स्वामीसुत महाराजांना आपण स्थापना करतोच, कारण आपली जी संस्था आहे श्री स्वामीराजे माऊली, ही स्वामीराजे माऊलीची स्थापना आहे ही स्वामीसुत महाराजांच्याच प्रेरणेने झालेली आहे. त्यामुळे आपल्याकडे येणारे जाणारे सगळे जे कोण आहेत, आपला जो संबंध स्वामीराज माऊली परिवार जो आहे, या सर्वांचे सद्गुरू स्वामीसुत महाराज आहेत. आणि स्वामीसुत महाराजांच्याच प्रेरणेने आपले हे सर्व कार्यक्रम होत आहेत. स्वामी महापर्वणीसारखा इतक्या वर्षांनी जो काही स्वामी महाराजांनी आपल्याकडून करून घेतला, त्याच्या पाठीसुद्धा प्रेरणा जी आहे ती स्वामीसुत महाराजांचीच आहे. याच्याबद्दल तीळ मात्रसुद्धा शंका नाही आहे आणि सर्वांना त्याच्याबद्दल विश्वास आहे, खात्री आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण श्री स्वामी समर्थ महाराज की जय, गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज की जय, याशिवाय आपण पुढे जात नाही. स्वामी महाराजांची स्थापना होऊन आता भक्तगणांसाठी आपण दर्शनासाठी आता सगळेजण येत आहेत. शर्करा अभिषेकसुद्धा बाजूला होतो आहे. स्वामी बघतो हा जो कार्यक्रम झाल्यानंतर ही जी शर्करा अभिषेकाची जी साखर आहे, ही साखर घेण्यासाठी सुद्धा खूपशा लोकांचं आम्हाला संपर्क होत असतो. ही साखर ते घेता कमी पडली तर त्याच्यामध्ये आणखीन थोडी साखर ते मिसळतात. प्रसाद कधीच त्याची कमी होत नाही का, किंवा म्हणतो ना आपण की प्रसादामध्ये आणखीन प्रसाद मिळवला, कारण प्रसाद हा परिसासारखा असतो. आणि स्वामी महाराजांचा प्रसाद हा परिसापेक्षाही, म्हणजे परिसाचा स्पर्श झाल्यानंतर जसं सोनं होतं, स्वामी महाराजांच्या प्रसादाबाबतीत परिसाला स्पर्श केल्यानंतर दुसरं एक परिस बनतं. सोनं बनत नाही तर फक्त परिस बनतं. म्हणजे ज्याच्या स्पर्शाने किंवा जो कोण हा प्रसाद ग्रहण करतो त्याचं सोनं होतं, त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. त्याच्याबद्दल कोणालाच असं तीळ मात्र शंका नाही आहे. प्रत्येकाने ते अनुभवलेलं आहे. आणि इतका सुंदर सोहळा स्वामी महाराजांचा शर्करा अभिषेक, लाला महाराजांनी सांगितल्यानुसार आपण तो साजरा करतो. प्रत्येक भक्तगण इथे येतात, स्वहस्ते शर्करा अभिषेक करतात. यंदाच्या वर्षी आपल्याला जर समजा हा कार्यक्रमाबद्दल नव्याने कळलं असेल तर काही हरकत नाही. पुढच्या वर्षी आपण या फेसबुकवरती तुम्हाला सांगितल्यानुसार तुम्ही जर आपल्याबरोबर असाल तर फेसबुकवरती हे आपण पोस्ट देतच असतो, किंवा आपला व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे वगैरे, त्याच्यावरती आम्ही खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या वेळेला आपले सगळे कॉन्टॅक्ट्स देत असतो, सगळे लिंक्स देत असतो. त्या लिंक्सवरती तुम्ही आजच जर समजा संपर्क करून जर सामील झालात तर तुम्हाला प्रत्येक आपले कार्यक्रम जे असतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील, त्याचे तुम्हाला मेसेजेस मिळत राहतील. स्वामी भक्त आज जरी आलात नसाल किंवा आलेले असाल तर त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, पण आला नसाल तर पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला निश्चित हजर राहा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा शर्करा अभिषेकाचा अनुभव घ्या, ती साखर घ्या, स्वतःचं सोनं करा, स्वतःच्या आयुष्याचं सोनं करा. आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला ताबडतोब काही दिवसांनी जो स्वामी महापर्वणी आहे, स्वामी महापर्वणीची मात्र तिथी आपली कायम एकच असते. जसं स्वामींचा प्रगट दिन चैत्र शुद्ध द्वितीया, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींचा प्रगट दिन चैत्र शुद्ध द्वितीया, तर स्वामी महाराजांची महापर्वणी समुद्रस्नान सोहळा
हा फाल्गुन शुद्ध द्वितीया, बरोबर 1 महिन्या अगोदरची तिथी आहे. स्वामी सुत महाराज 1 महिना स्वामी महाराजांचा प्रगट दिन साजरा करत, आणि त्याची ही जी नांदी आहे समजा, की शर्कराभिषेक हा आपण जरी सुरू केला असेल तरी स्वामी महाराज जे आहेत हे दर फाल्गुन शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराजांचा समुद्र स्नान सोहळा करून स्वामी महाराजांची जयंती साजरी करायला सुरुवात करत, जी अखेर त्यांची चैत्र शुद्ध द्वितीया ज्या दिवशी स्वामी महाराज प्रगटले ह्या दिवसापर्यंत असत. रोज कार्यक्रम असत, सगळं काय असत, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची सांगता होत असत. स्वामी भक्त हो, यंदा जरी आला नसा तरी पुढच्या वर्षी निश्चित या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला हे कळवा, लाईक करा, शेअर करा, आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान,
स्वामी देई हेची दान.